सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील तिरपणच्या राजेश चौगुले यांनी वांगी उत्पादनामध्ये अवघ्या 1.5 महिन्यात सुमारे 48,000 रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। अत्यंत प्रतिकूल वातावरणातही नियोजनबद्धरित्या उत्पादन घेऊन त्यांनी वेगळा प्रयोग यशस्वी केलाय। मात्र प्रचंड उष्णतेमुळे उत्पादनात घट होत असून वांगी पिकावर कीड पडत असल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतोय। पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या राजेश शामराव चौगुले यांनी आपल्या शेतामधील 9 गुंठ्यामध्ये 400 वांग्यांची रोपं लावली असून सुमारे 1.5 महिन्यामध्ये 1200 किलो वांग्यांची विक्री करून चौगुले यांनी सुमारे 48,000 रुपयांचं उत्पादन घेतलंय। सध्या बदलत असलेलं वातावरण पाहता वांग्यांच्या झाडावर मोठा परिणाम होऊ लागलाय। 40 किलो वांगी तोडल्यानंतर त्यामध्ये सुमारे 10 किलो वांगी किडलेली निघतात, तसंच पानावर पांढरी कीड तयार होऊ लागली आहे। त्यामुळे पानं पिवळी होऊन तुटतात आणि वांग्यांमध्ये अळी तयार होते। पण तालुका कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन होत नसल्यानं शेतकऱ्यांना किडीचा प्रादुर्भाव रोखता येत नसल्याची खंत राजेश चौगुले यांनी व्यक्त केली। हा वांग्याचा प्लॉट केलाय 1093 व्हरायटी आहे ही ग्राफ्टिंगमध्ये ती आहे। 400 रोपं 9 गुंठ्यात लावली आहे। आता वांग्याची परिस्थिती अशी आहे, उन्हाच्या तीव्रतेमुळे 30 किलो वांगी तोडली, 40 किलो वांगी तोडली की 30 किलो चांगली आणि 10 किलो खराब वांगी निघायला लागली ती। परत झाडावर पाणी घालायला लागला, हे रोगाचेच लक्षण आहेत। पांढरी माशीचा प्रादुर्भाव व्हायला लागला आणि अळीमुळं जास्त नुकसान व्हायला लागले व फळ कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त व्हायला लागला।